भाताचा प्रत्येक शीत छान मोकळा राहील असा टोमॅटो भात किंवा टोमॅटो पुलाव आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. विशेष म्हणजे हा जो पुलाव आहे तो आपण गॅसवर न करता राईस कुकरमध्ये करणार आहोत. त्यामुळं बॅचलर्स असतील किंवा ज्यांना कोणाला राईस कुकर वापरायचा असेल त्यांच्यासाठी अगदी छानशी सोपी अशी रेसिपी आहे. फारसा पसारा न करता एकाच पॉटमध्ये छान असा भात होतो. याकरता मी हा आगारोचा राईस कुकर घेतलेला आहे. पहिल्यांदाच वापरणार आहे. पाहूया त्याच्यामध्ये काय काय आहे ते. 600 ग्रॅमपर्यंत किंवा 5.5 कपपर्यंत तांदळाचा भात याच्यामध्ये शिजवता येतो. 3 लिटरचा हा कुकर आहे ज्याच्यामध्ये 5 लेयर जाड असं सिरॅमिक कोटिंगचं भांडं आहे. 5 प्रीसेट राईस कुकिंग फंक्शन्स याच्यामध्ये आहेत, जसं की व्हाईट राईस, ब्राऊन राईस, व्हाईट राईस इन लो कार्ब, ब्राऊन राईस इन लो कार्ब आणि शॉर्ट ग्रेन. 3 मल्टी कुकिंग फंक्शन्स लापशी, स्टीम आणि स्लो कुकसाठी दिलेले आहेत. 500 वॅटचा हा राईस कुकर आहे आणि याच्यामध्ये पदार्थ जो आहे तो 12 तास गरम राहतो. हे आतलं भांडं, स्टेनलेस स्टील स्टीमिंग बास्केट, तांदूळ मोजण्याचा कप, स्पॅट्युला आणि सूपचं स्पून यांचा याच्यामध्ये समावेश आहे. तसेच 1 वर्षाच्या वॉरंटीसहित हा जो राईस कुकर आहे तो येतो. करी किंवा सूपचे प्रकारही या राईस कुकरमध्ये करता येतील. आता टोमॅटो भात करण्यासाठी पहिल्यांदा जे मेजरिंग कप दिलेला आहे त्यानं 2 कप तांदूळ घेतला. या ठिकाणी अख्खा बासमती तांदूळ मी वापरणार आहे. तांदूळ चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतर पाणी घालून 10 मिनिटं तांदूळ जो आहे तो भिजवून घ्यायचा. आता या ठिकाणी 5-6 पाकळ्या लसूण, 1 इंच आल्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात काढले. तसेच 2 मोठे पिकलेले टोमॅटो हा पुलाव करण्यासाठी आपण वापरणार आहोत. तर टोमॅटोचे असे मोठे मोठे काप करून घेतले आणि ते मिक्सरच्या भांड्यात काढले. मिक्सरवर हे अगदी बारीक नाही तर थोडंसं ओबडधोबड असं वाटून घ्यायचं, जेणेकरून अधूनमधून टोमॅटोचे तुकडे राहतील. हे बघा, याप्रमाणे हे असं फिरवून घेतलं. त्यानंतर आगारोचा राईस कुकर जो आहे तो ऑन केला. आता पुढचं सगळं काम या राईस कुकरमध्येच होणार आहे. 2 मोठे चमचे तेल याच्यामध्ये काढलं. काही खडे गरम मसाले जसं की 3 ते 4 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे आणि 7 ते 8 मिरी याच्यामध्ये घातली आहेत. तेल गरम झाले, मसाले छान फुलायला लागलेत. आता याच्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घातला आहे. कांदा थोडासा परतून झाला की याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घातली. चांगला 1 मोठा चमचा बटर किंवा लोणी याच्यामध्ये घालू शकता. हे बघा, टोमॅटो असा परतायला लागला आहे. हे बघा, याला तेल सुटायला लागलं आहे, याचाच अर्थ टोमॅटो परतला गेला आहे. टोमॅटोचा कच्चेपणा गेला की याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घातली. चवीनुसार 2 चमचे मीठ घातलं. तसेच 1 चमचा बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये घातली आहे. त्याचप्रमाणे 1 चमचा पुलाव मसाला किंवा तो जर का नसेल तर छोटा चमचा गरम मसाला पावडर याच्यामध्ये घालायची. सगळं हे असं छान परतून घ्या. आता याच्यामध्ये ज्या कोणत्या भाज्या तुम्हाला भातामध्ये घालायच्या असतील त्या घालू शकता. या ठिकाणी मी अर्धा कप मटार घातलेली आहेत. तसेच एका बटाट्याचे छोटे छोटे काप करून याच्यामध्ये घातलेत. त्याचप्रमाणे तुम्ही बीन्स घालू शकता, फ्लॉवर घालू शकता. एखादी हिरवी मिरचीसुद्धा याच्यामध्ये घातली. सगळं असं परतून घेतलं की याच्यामध्ये पाण्यातून निथळून घेतलेला तांदूळ घातला आहे. तांदूळ भाज्यांसोबत असा एकदा परतून घ्या. आता जेवढा तांदूळ आपण घेतला होता त्याच्या दुप्पट पाणी याच्यामध्ये घालायचं. तर ज्या कपनं मोजलं होतं त्याच कपनं 4 कप पाणी याच्यामध्ये घातलं. 1 उकळी आली की राईस कुकरचं झाकण लावायचं. हा आपला नेहमीचा बासमती तांदूळ आहे त्याच्यामुळं व्हाईट राईस मोडवर याला चालू करायचं. मंद आचेवर भात जो आहे तो होत राहतो. भात शिजायच्या 10 मिनिटं आधी तुमचा भात तयार होत आला आहे हे टायमरवर कळतं. 10 मिनिटानंतर तुम्ही राईस कुकर बंद करू शकता. भात जर का लगेच खायचा नसेल तर तसाच बंद ठेवला तर आतमध्ये भात छान असा गरम राहतो, वाफाळता राहतो. हे बघा, 15 ते 20 मिनिटात मस्त असा मोकळा मोकळा टोमॅटो पुलाव किंवा टोमॅटो भात जो आहे तो आपला तयार झाला आहे. टोमॅटोचा खूप छान आंबटसर अशी चव या भाताला येते. असा छान मोकळा मोकळा झाला आहे. भाज्यासुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहेत. अतिशय सोपा पण खूप छान चटपटीत असा हा टोमॅटो भात किंवा टोमॅटो पुलाव लागतो. 3 ते 4 जणांना पुरेल इतपत भात याच्यामध्ये झाला आहे.
त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राईस कुकरची लिंक दिलेली आहे, ती चेक करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.